नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत करते. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करते. तर आपल्यात ना आज सेंटरचं सामान आलं. दूध चालू करून जवळजवळ 2 मस्टर भरत आले तर, पण त्यांनी सेंटरच्या जी मशिनरी असते त्या ना ती दिलं नव्हतं, तर त्यांनी ती आज दिलं आहे. तर ही ना सौर ऊर्जेवरची प्लेट आहे. आणि इकडं ना परत फॅटची मशीन, दूध गार करायचं कीबोर्ड, दुधाचा काटा आणि बरंच असं सामान दिलं आहे बरं का. आणि नंतर त्याच्यासोबत आपल्याला लिक्विड पण दिलं आहे की जेणेकरून मशीन ना क्लिअर म्हणजे दूध असं घाण ती राहू नये म्हणून. तर त्यांनी आपल्याला ही सगळं साहित्य दिलं आहे. तर मग इथं बघा ही आपल्या अप्सरा. तर ह्यांचं ना आता झाडावर बसायचं टायमिंग चालू झालं आहे. तर म्हणलं दाखवाव्या. तर ह्यांचं कधी वर चढील, कोण जाळीवर चढतंय, कोण बऱ्याच झाडावर पण गेले त्या आणि कोण खाली आहे. एक 10 ते 12 कोंबड्या आहेत त्या आणि 3 कोंबडा आहेत. तर दुसऱ्या लहानमध्ये ना परत 6 पिल्लं राहिले, त्यातली एकच कोंबडी निघली ना तर ती पण 5 कोंबडा. आणि कोंबडं एवढं त्रास देतात तर खरंच काय विचारूच नका, लय त्रास देतात कोंबडं. एक वेळेस कोंबडी परवडली पण कोंबडा नको. आणि ही असल्याशिवाय बघा कोंबडा असल्याशिवाय आपल्या गोट्यातलं गोचीड असं स्वच्छता राहते. आणि कुठं असं इचूकाटा काय निघाला तर कोंबड्या आपल्याला लगेच जाणवून देते त्या. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं शेणखत आहे ना एकदम असं व्यवस्थित उकरते त्या आणि खाते त्या, एकदम भारी करते त्या शेणखत पण. तर ह्याच्यासाठी आपला कोंबड्यांचा फायदा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंडी घालते त्या जवळजवळ आठवड्याला 30-35 अंडी, 40 अंडी आरामशीर साठते ती. आता खायला कोण नाही आवडत नाही ती, घरात कोण आमची अंडी पण जास्त खात नाही. मग माझी अंडी जास्त करून माझ्या मुलीला नातवांना असते ती. आणि आलं गिराईक तर कोण विकायची, नाही आलं तर मग शेवटी राहिली असं द्यायची मग मुलीसाठी, असं असतं माझं. आणि तर इकडं ना मग गाई अशा रिकाम्या सोडून झालत्या आणि मस्त अशा निवांत खाऊन पिऊन रवंत करायला शांत हालचाल तर करते त्या का बघा, एवढ्या शांत उभा राहिले त्या की खरंच खूपच भारी. आणि मला आज एवढं भारी वाटलं ना की तुमच्या कमेंट वाचून माझी यूट्यूब फॅमिली खरंच मला एवढा सपोर्ट करते ना, खरंच खूपच माझ्यासाठी ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे बरं का. तर मला एक कमेंट अशी आली की ताई तुमचं गाव कोणतं. तर माझं गाव ना कुणाला अकलूज माहिती असेल, अकलूज प्रसिद्ध आहे. अकलूजपासून 14 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे माळखांबी. आणि वेळापूरपासून 7 किलोमीटर आहे माळखांबी. तर माळखांबी छोटंसं गाव आहे, जास्त करून ओळखत नाही ती लोक म्हणजे बाहेर. पण अकलूज शहर ना प्रत्येक जणाला माहिती आहे असं, म्हणून मी अकलूजचं नाव सांगते. तर आणखीन एक काय कमेंट आली की तुम्ही कमेंटला लगेच रिप्लाय देता. तर हो, तुम्ही एवढं प्रेमाने मला कमेंट करता म्हणल्या तुमच्या कमेंटला रिप्लाय देणं हा माझा म्हणजे खरंच तुम्ही एवढं प्रेम देता आणि एवढं छान बोलता तर मग तुम्हाला मी बोललंच पाहिजे ना. तर माझा प्रत्येक कमेंटला रिप्लाय असतो बरं का. आणि तुम्हाला पण छान वाटतं आणि मला पण छान वाटतं. तर असंच सपोर्ट करत जावा. आणि व्हिडिओ कसं वाटतं तर बघायला ते तर तुम्ही सांगत जावा मला. तर आणखीन एक अशी कमेंट आली की तुमच्याकडून खरंच खूप सारं शिकण्यासारखं आहे. तर एवढं मनाला भारी वाटलं ना, तुम्ही असं बोलता, एवढं छान असं सांगता. आणि तुम्ही आमचा गुरु आहे, कशाचं नाही हो, असं काय नाही गुरु. मला तर खरंच म्हणजे ही गोष्ट विशेष वाटली बरं का. एवढं जास्त एवढं छान बोलायचं की खरंच मन भरून आलं माझं बरं का. आणि तुम्हाला मी सांगितलं ना, आपली यूट्यूब फॅमिली खरंच आपल्यासाठी खूप छान असते बरं का. आणि खूप सपोर्ट करतात माझ्या ताई दादा, छान छान कमेंट करते त्या. आणि मला खरंच खूप छान वाटतं. आणि व्हिडिओ टाकायला पण बघा उत्साह येतो, व्हिडिओ काढायला. आणि इकडं आपली ही म्हशीची रेडी ना मस्त दूध पिऊन अशी झोपली. तर कशी झोपली म्हणलं चला दाखवावी तुम्हाला, म्हणून मी तिला दाखवली. तर एवढ्या छान छान कमेंट करता आणि खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद माझ्या यूट्यूब फॅमिलीचं की तुम्ही मला
खरंच खूपच छान वाटलं बरं का मला. मनापासून तुमचा परत एकदा मी धन्यवाद मानते. आणि आता लवकरच ना आपल्या गोट्यात आणखीन एक गाय येईल, कारण का पुढचा व्हिडिओ आपला नवीन गायचाच असणार आहे. तर आता काय कमेंट येते त्या नका वाढवू गाई काय अशी म्हणजे सांगतात की हीच काम भरपूर आहे. पण आता कसं झालं माहिती आहे, गाय घेणं खरंच जरुरीचं आहे. कारण का तर गाय घेणं गरजेचं का आहे, तर दूध कमी आल्यामुळं मग आपलं बजेट बाकीच भागत नाही, म्हणून गाय आणायची. आणि आता दुधाला इथनं पुढं तर ना भेसळ जी बाहेर काढली ना, त्या भेसळमुळं आपल्या दुधाला रेट वाढणार आहेत. आणि सकाळ संध्याकाळ 2 तास, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास तेवढं काम करायला गायींचं खरंच काहीच वाटत नाही बरं का. मला तर खरंच खूपच छान वाटतं. कारण का आपल्याला पेमेंट पण भरपूर येतं. आणि सकाळ संध्याकाळ फक्त 2 तास काम करायचं, दिवसभर आपण निवांत. तर मला आणखीन एक काय कमेंट आली ती माहिती आहे का, तुम्ही बाहेरगावी जर गेला तर तुमचं गोठा कोण सांभाळतं. तर बघा ताई दादा, तुम्हाला सांगते, मी बाहेरगावी जर गेले म्हणजे मी ना गायींचं करून जाते. 9 वाजेपर्यंत गायींचं कुठलंच काम राहत नाही. आणि घरातलं पण आपल्याला जायचं म्हणलं तर 9 वाजेपर्यंत सगळं ओके होतं. आणि 9 ते 4 गावाला कुठं कार्यक्रमाला कुठंही तुम्ही जावा, तिथं जायचं म्हणलं ना 9 ते 4 वाजेपर्यंत जायचं. पण 4ला आपल्या गोट्यावर आलंच पाहिजे. कारण का माझ्याशिवाय माझ्या गायींच्या धारा कोणीही काढत नाही आणि कोणाला येत पण नाही त्या काढायला. कारण का मिस्टरांना तर जमतच नाही, ते कधीच धारा काढत नाहीत. त्यामुळं काही जरी झालं, मी आजारी जरी असली, मी एक व्हिडिओ टाकलाय बघा, मी आजारी होती आणि मला सलाईन लावली होती. तर सलाईन लावून अक्षरशः हाताला सुई घेऊन ना मी धारा काढल्यात. माझ्या गोट्यातलं काम करायला कोणीही नाही, ते काम मलाच करावं लागतं. आणि आता मध्ये दाढ पण काढली बघा, त्यावेळेस पण माझी भूल पण उतरली नव्हती. तोपर्यंत मी गायींच्या धारा काढल्या, गायींना वैरण टाकल्या. अक्षरशः मला ना असं उठूसुद्धा वाटत नव्हतं. तरी पण माझ्या गोट्यात खरंच कुणीच नाही बरं का काम करण्यासाठी, फक्त मी एकटीच आहे. तर मग ती कमेंट आली की कोण मॅनेज करतं. तर तसा सपोर्ट नाही हो मला मागं, की मी पुढं कुठं गावाला बाहेर गेली फिरायला इकडं तिकडं तर मला पाठीमागं सपोर्ट करल असं कोणच नाही माझ्याकडं. कारण का माझ्या मुलाला गायींचा व्यवसाय आवडत नाही, मिस्टरांना गायींचं कुठलंही काम येत नाही. त्यांना फक्त एकच काम असतं की वैरण कट करून देतात आणि वैरण वतू लागायची, एवढं काम त्यांना येतं. आणि शेण टाकतात, पण धारा येत नाही त्यामुळं धारा काय त्यांना जमत नाही, त्यामुळं कोण करणार माझ्या गोट्यातलं काम. आणि शेण तर मी का काढते तर बघा, मुक्त गोठा आहे, पण मुक्त गोट्यात शेण ठेवत नाही. शेण दररोजची दररोज उचलून टाकते. का टाकते तर एक वेळेस ना माझ्या एका वेलेल्या गायला दगडी झालती. तर माझा अंदाज आला की शेण म्हणजे आजारी असल्यावरही राहतं माझ्याकडं, त्याच्यामुळं राहिलं गोट्यात शेण. जवळजवळ 5-6 दिवस शेण उचललं नव्हतं आणि त्यामुळं गायला दगडी झाली. तर त्याच्यासाठी ना मी शेण राखत नाही. एखादा दिवस काय कामानं राहिलं तर दुसऱ्या दिवशी ती नक्की शेण मी बाहेर टाकत असते. तर जेणेकरून आपल्या गायींना त्रास होऊ नये. आणि व्यवस्थित सांभाळायच्या आणि चांगल्या सांभाळायच्या. त्यांचा सांभाळताना 2 तास काम करताना काटकसर ठेवायची नाही, व्यवस्थितच करायचं. तर मग आपल्याला बघा व्यवस्थितच आपल्या गाय पण राहते, त्या आजारी पडत नाही, त्या दवाखान्याला आपला खर्च होत नाही. आणि दवाखान्याला जर नाही गायींना खर्च झाला तरच आपल्याला प्रॉफिट राहतं, नाहीतर आपल्याला मग तिथं आपला लॉस होतो. म्हणून काळजीपूर्वक एवढा काम 2 तास करायचं, सगळी काळजी घेऊन करायचं. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच कसा वाटला नक्कीच सांगा. आणि ही ना आपली दुधाची गाडी दूध न्यायला आली, मी व्हिडिओ काढत होती त्यावेळेसच. तर मग चला म्हणलं आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि खरंच खूप सारं प्रेम द्या, खूप सारं आशीर्वाद द्या. आणि आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल असंच पुढं पुढं घेऊन चला. आणि चला, माझा मनापासून परत एकदा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.